आपल्या मुलांना कामामध्ये गुंतवा, त्यांना कामामध्ये गुंतवणं अतिशय महत्त्वाचं आहे। हेच विकासाचा संकल्प आहे। विकास संकल्प म्हणजे गावात रोड केले, गटर केले, लाईटी केल्या, खांब लावले, हे विकास, हे भौतिक विकास आहे। लोकांचा वैयक्तिक जीवनमान सुधारण्याचा विकास हा महत्त्वाचा विकास आहे। लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे, प्रत्येक महिला त्याचा अर्थार्जनात असली पाहिजे, प्रत्येक पोरग कामात असलं पाहिजे आणि याच्यातून आर्थिक उत्पन्नात वाढ असली पाहिजे, हा संकल्पाचा महत्त्व। नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन व्लॉग में। तो बहुत ही शानदार तरीके से जो है लिम्बी चिंचोड़ी गांव में एक और उत्सव जो है आज मनाया जाने वाला है। हमारे लिम्बी चिंचोड़ी गांव का जो महिला बचत गट है उनका जो है एक बहुत ही खूबसूरत जो है कार्यक्रम अपने गाँव के श्री जगतगुरु रेवण सिद्धेश्वर महाराज जी के मंदिर में जो है अभी असर के बाद होने वाला है, जिसमें शामिल होने के लिए अभी अपन निकले ले। शायद चालू भी हुआ होगा वो कार्यक्रम। अपने को अचानक जो है दोपहर में फ़ोन आया था कि बादशाह भाई कार्यक्रम शुरू होने वाला है तो आपको आना पड़ेगा बोले। तो फिर चलो अपने खेत में के कामा अटप को जो है अभी अपन सीधा निकले ले उधर कार्यक्रम की तरफ। तो देखेंगे किस प्रकार से ये पूरा कार्यक्रम होता है कि नहीं। वुमेन एम्पावरमेंट के ऊपर है बोलते हैं, तो देखेंगे कैसा है। तो फिर चलो भाई लोग, बहुत ही खूबसूरती के साथ जो है लिम्बी चिंचोड़ी गांव में बेटी पढ़ाओ बेटी बचाओ इस बात पर जो है एक पूरा कार्यक्रम हो रहा है, जिसे जो है महिला बचत गट लिम्बी चिंचोड़ी के द्वारा ऑर्गेनाइज किया गया है, जिसमें जो है अभी अपने जिला परिषद प्राथमिक शाला लिम्बी चिंचोड़ी के बच्चे भी शामिल हुए ले पूरे, और उसके साथ साथ महिला बचत गट की सभी औरतें वगैरह भी जो है यहाँ पर आई हुई है। अपने लिम्बी चिंचोड़ी गाँव के प्राथमिक आरोग्य केंद्र में जो है ये पूरा कार्यक्रम हो रहा है। बहुत ही खूबसूरत जो है पूरा आयोजन करे। तो इनो एक प्ले भी होने वाला है बोलते हैं यहाँ पर, जिसमें हम मेरी बहनें चाहिए सब करने वाले, और वीडियो सर वगैरह सब बड़े लोग यहाँ पर आए हुए हैं। फिर उसके साथ साथ जो है अपने ग्राम सेवक, सरपंच साहिबा सभी लोग जो यहाँ पर आए हुए हैं। तो देखेंगे किस प्रकार से ये पूरा कार्यक्रम होता है। बहुत ही सही हे वाहन आलेलं आहे। भारत सरकार, महाराष्ट्र सरकार गावासाठी खूप काही योजना कामं करतं, पण तळागाळातल्या लोकांपर्यंत योजना कामं समजावेत म्हणून हा एक उपक्रम आहे। लक्षात येतं का गाडी का आलेली आहे? ज्या शासनाच्या काही योजना अजून आहेत, चालू आहेत, त्या सगळ्या खाली तळागाळातल्या लोकांपर्यंत कळण्यासाठी हे अभियान वाहन आलेलं आहे। आणि हे विकसित भारत संकल्प यात्रेचं अभियानचं वाहन इथं जे आलेलं आहे, त्या वाहन घेऊन आलेल्या यंत्रणा कर्मचाऱ्यांचं तसंच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी संबंधित इतर सर्व खात्याचे अधिकारी इथं आलेले आहेत, की आपल्या गावासाठी काय चालतंय, काय काय योजना आहेत याची माहिती देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आवर्जून अधिकारी उपस्थित आहेत। त्या सर्व अधिकाऱ्यांचं, ते वाहन घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांचं विशेष करून पहिला 15 दिवस ड्रोनद्वारे औषध फवारणी कुठेही त्या गावांना मिळाली नाही बघायला बंदरू भागात। तुमचं नशीब असं आहे की भुयारे का भुसारे कोण इथं भुयारे आपल्या गावात आणलेले ते ड्रोनची संकल्पना जी तुम्हाला कळावी की ड्रोनद्वारे औषध फवारणी कशी असते। आणि महिला बचत गटांना जे फार्मर प्रोड्युसिंग संस्था असतात तुमच्या, शेतकरी गट, महिलामधल्या शेतकरी गट, तशा गटांना जे माफक दरामध्ये हे 4 लाखापासून 7 लाखापर्यंत ड्रोनची किंमत असते, तर त्याची टाकी 11 लिटरची पाण्याची टाकी 1 एकरवर मारते। त्या ड्रोनची खरेदी या बचत गटाच्या माध्यमातून पण करू शकता। 1000 रुपये एका तासाला तुमचं चालूच आहे, तर ते महिला बचत गटांना सुद्धा मिळू शकतं मशीन। तर त्याबाबत पुढच्या गोष्टी बघूयात। आज इथं जे अभियान संकल्पाचं हे रथ आलेलं आहे, तर या रथासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं इथं आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं, सरपंच, उपसरपंच, कार्यकारिणीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं इथं सरचं स्वागत आहे। तर सर्वप्रथम त्या वाहनाचं पूजन ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य जे असतील त्यांनी त्या वाहनाचं पूजन करावं अशी मी विनंती करतो। वो बीच में एक कुर्सी गलती से ही लगता है। कुठे ग्रामसेवक प्रत्येक गोष्ट आवाजदार फोटो काढतो। अपने लिम्बी चिंचोड़ी गांव के सरपंच साहिबा के हाथों से जो है एक बेहतरीन संकल्प विकास रथ की जो है
पूजा की जा रही है बेहतरीन तरीके से। सही है भाई, ये अपने हिंदुस्तान की संस्कृति है जहाँ पर जो है हर चीज़ की जो है अपन पूजा करते, हर चीज़ को जो है एक मान देते, सम्मान देते। बहुत ही खूबसूरती के साथ जो है यहाँ पर ड्रोन भी जो है लाया गया है यहाँ पर, जिसकी भी जो है पूजा भी की जाएगी। बहुत ही शानदार है, बहुत ही खूबसूरत। गांव के सरपंच, उप सरपंच और सभी अधिकारी गण जहाँ पर मौजूद हैं और उन्हीं के हाथों से जो है यहाँ पर ये पूरी पूजा अर्चना की जा रही है। माशाल्लाह, वाह, बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया गया है। आप सामने जो है ड्रोन को भी देख सकते हैं, जो खेती में इस्तेमाल करने के लिए आता है, जिसमें जो है आप 11 लीटर जो है जिसके डब्बे में पानी स्टोर कर सकते हैं और वो जो है एक एकड़ पीक को जो है दवा फवारने के लिए जो है इस्तेमाल हो सकता है। तो बहुत ही खूबसूरत जो है संकल्पना है, बहुत ही शानदार तरीके से जो है यहाँ पर पूजा जो है संपन्न हुई है। तो चलो संधी त्यामुळेच मिळते की सुरुवात जीवनाची जी आहे ती आरोग्य विभागाशी निगडीत आहे। तर आरोग्य विभागाचे जे कर्मचारी वरिष्ठ त्यांचे जे त्यांनी त्यांच्याकडच्या चालू असलेल्या योजना तो यहाँ पर जो है महिलाओं तक जो है अलग अलग योजनाओं को जो है पहुँचाने का एक काम किया जा रहा है, जहाँ पर जो है महिलाओं के लिए योजना क्या है, किसानों के लिए योजना क्या है, वही सब बातों को जो है यहाँ पर बताने की कोशिश होने वाली है। जरा 2 मिनिट सर, सरकारचं जे काही नियोजन आहे त्यामध्ये आता सध्या कामकाज चालू आहे। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये पिवळे रेशन कार्ड धारक आणि जे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत यांना लाभ देण्यासाठी आपण कार्ड निर्मितीचं सध्या काम एकदम पायलट मोडवर करत आहोत। गावामध्ये जवळजवळ 678 लाभार्थी आहेत। यांचे काम आपण जन आरोग्य योजना कार्ड वाटप करण्यासाठी करत आहोत सध्या। या योजनेतून फक्त सरकारीच नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटल जेवढे काही आहेत, गव्हर्नमेंटने जे काही हे केलेले आहेत, टायअप केले आहेत, त्यांच्या मार्फत आपण मोफत उपचार पुढे भविष्यात देणार आहोत। प्रतिवर्षी 5 लाखाचा हा एक आरोग्य विमा असल्यासारखे असणार आहे। त्यामुळे कुटुंबाची जे काही आर्थिक हानी होत असते एखादी म्हणजे व्यक्तीमध्ये किंवा कुटुंबामध्ये आजारी असल्यानंतर ते भविष्यात थांबवले जाणार आहे। आता आपल्याकडे जवळजवळ आपल्या गावामध्ये 270 लाभार्थी आहेत, त्यांचे कार्ड काढून झालेले आहेत। आपण काही कार्ड इथे सध्या आपले ग्रामसेवक तसेच सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते आपण वितरित करणार आहोत। आभा कार्ड एक 5 लाभार्थी घ्यायचे 35 4 बाकीचे कार्ड मॅडमकडे मिळतील तुम्हाला घरी। कार्ड वाटप फोन करू। तो सभी में जो है बेहतरीन तरीके से आभा कार्ड का जो है वाटप किया जा रहा है, जो एक आरोग्य बीमा है 5 लाख का। सही है भाई। शासनाकडून प्रथमतः नोंदणी केल्यानंतर पाळी चुकल्यापासून नोंदणी केल्यानंतर 3 महिन्याच्या आत 3 महिने पूर्ण झाले की नोंदणी करतो। 3 महिने पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 1000 रुपये टाकतो आणि नंतर आपल्या आरोग्य केंद्रामध्ये सर्व गरोदर मातांना आणि पहिल्या खेपेच्या सर्वात पहिले खेप आणि गरोदर माता त्यांच्यासाठी
2 डोस अल्टरनेट 1 महिन्याच्या अंतराने आपण त्यांना डोस देतो. आणि आपल्या इथं सर्व कॅल्शियमच्या गोळ्या आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या सगळ्या आपल्या मोफत गरोदर मातांना देतो. आणि त्यानंतर डिलिव्हरीनंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर 2000 रुपये टाकले जातात. ते त्यांच्या पोषणासाठी, त्यांच्या बाळ आणि त्यांना असं व्यवस्थित खाण्यासाठी 2000 रुपये टाकतात. नंतर त्या बाळाचे डोस पूर्ण झाल्यानंतर 2000 रुपये असे 5000 रुपये लाभार्थ्याच्या खात्यावर मिळालेले असतात. ओके. प्रधानमंत्री मातृत्व लाभार्थी योजना. वा. मला कलेक्टर शिओ सगळे आता या लागलेत. त्याला त्या ठिकाणी पंतप्रधान वगैरे सगळे येणार आहेत. असं एक मोठा कार्यक्रमाचं काम आपल्या साहेबांना लागल्यामुळे हे आपले CDPO साहेब आहेत, म्हणजे सगळ्या अंगणवाड्या ज्या आहेत जिल्ह्यात तालुक्यात सगळ्या अंगणवाड्याचा ते मेन साहेब, मुख्य साहेब भोसले साहेब आलेत. त्यांचं इथं स्वागत करूयात. आणि त्यांचे प्रतिनिधी इथं त्यांचे कर्मचारी सुपरवायझर आहेत, ते तुम्हाला माहिती देणार आहेत. लवकर. नमस्कार सगळ्यांना. आपला अंगणवाडी विभाग, मी अंगणवाडीचे विस्ताराधिकारी जाधव. तर आपल्याकडे महत्त्वाची एक योजना आलेली आहे, लेक लाडकी योजना. सर्वांनी ऐकला असेल, कुठं व्हिडिओमध्ये बातम्यामध्ये ऐकला असेल. लेक लाडकी योजना ही योजना कुणासाठी आहे तर पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे. 1/4/2023 म्हणजे 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे. एक मुलगी असेल, 2 मुली असेल किंवा दुसऱ्या वेळेस दोन्ही जुळ्या मुली झाल्या तर त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे. तर त्याच्यासाठी आमच्या अंगणवाडीच्या सेविकांना भेट द्या. तुम्हाला जी काय माहिती पाहिजे ते आम्ही अंगणवाडी स्तरावर उपलब्ध ठेवलेली आहे. थोडक्यात सांगतो, लाभार्थ्याचं आधार कार्ड म्हणजे ज्या मुलीच्या नावे योजना का त्या मुलीचं आधार कार्ड, आईचं आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, परत उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल दाखला, अशा प्रकारे सर्व कागदपत्र, थोडक्यात बँक पासबुकची झेरॉक्स, अशा प्रकारे त्याचं कागदपत्र आहेत. तरी सर्वांनी लवकरच आपल्या अंगणवाडीला भेट देऊन या योजनेची माहिती घेऊन ज्यांना हे पात्र होत आहेत त्यांनी आपले प्रस्ताव या ठिकाणी अंगणवाडीला जमा करा. ठीक. सत्कार करावा. कोण आवाज करतोय? साहेब आले, धन्यवाद व्यक्त करतो आम्ही. पुढच्या वेळी एक चांगला कार्यक्रम ठेवूयात, साहेबांना अवश्य बोलूयात परत. तर त्यानंतर उर्वरित जे विषय आहे त्यांनी पूर्ण करावं. सर्वांना नमस्कार. माझं नाव उमेश जाधव आहे. आपलं जो संकल्प भारत यात्रा आली त्या यात्रामध्ये सविस्तर प्रत्येक विभागाची मांडणी करण्यात आली. त्याच्यामध्ये माझ्या विभागाची मी मांडणी करतो आहे. त्याच्यात MSRL म्हणजे काय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन योजना, म्हणजे ग्रामीण भागाचं जीवन उंचावं यासाठी महिलांना आर्थिक आणि सक्षमीकरण या दोन आहेत ते प्रमुख योजना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले आहेत. आर्थिक म्हणजे काय, म्हणजे आर्थिक पाठपुरावा देऊन, यांना पाठपुरावा देऊन त्यांच्यावर सशक्त करणं. आणि याचं स्वावलंबन म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग आहे. त्या ट्रेनिंगनंतर स्वावलंबन करून आर्थिकतेची जोड देऊन त्यांचं आयुष्यमान म्हणजे त्यांचे जे घरातले उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणं हा सर्वात मोठा रोल आहे. ह्याच्यामध्ये कमसे कम या गावामध्ये म्हणजे चांगले गट आहेत. म्हणजे सध्याला 26 ते 28 गट आहेत. म्हणजे 280 आसपास महिला आहेत. आत्तापर्यंत ह्या लिंबीचुची गावामध्ये 47 लाख रुपये वाटप आहे. म्हणजे या गावामध्ये बँक लिंकेज लेट मिळाले त्याच्यामुळं ही रक्कम वेगळी आहे. तर बाकीच्या गावामध्ये म्हणजे कोटीच्या प्लस आहे. म्हणजे आजच्या गाव आहे 2.25 कोटी 2 कोटीच्या आसपास आहे. शिंगडगाव 2.5 कोटीच्या वरती गेलं आहे. रक्कम काय, जेवढी गावातली संख्या म्हणजे महिलांची संख्या जेवढं सभासद होईल तेवढं ग्रामपंचायतला आपला निधी येतो. म्हणजे ग्रामपंचायत गटाने निधी येतो. म्हणजे कसं आहे, आपण एखादा पैसा आहे, आपण पैसा काय करतो, आपण टोटली खर्च बाहेर करतो. म्हणजे काहीतरी सामान आणायचं असेल, म्हणजे रेशन दुकान असेल, कपडे असेल किंवा इतर साहित्य असेल, सर्व पैसा आपला घरातला बाहेर जातो. पण एकमेव अभियान असं आहे की आता शासनाने हे केलं आहे आणि महाराष्ट्रात सर्वात जवळीक म्हणजे सध्याला हा MSRL झालेला आहे उमेदवार. त्याच्यामुळे का, कारण आतापर्यंत सर्व पैसा बाहेर गेला आहे.
पण एकमेव अभियान असं आहे की बाहेरचा पैसा आपल्या गावात येऊन गावाचा विकास होण्यासाठी सक्षम करत आहे. याच्यामध्ये एक आहे जे पण महिला वर्ग आहे त्यासाठी आता फक्त गट आणि पैसा हा मर्यादित मिळता आपण आतापर्यंत बँकांना आणि इतर लोकांना श्रीमंत केले. आता फक्त उद्देश हेच आहे शासनाचा की आपल्या घरातल्या जे पण काही महिला आहेत त्या महिलांना या ग्रुपमध्ये आणून त्यांचं सक्षमीकरण करणं. ह्याच्यामध्ये बँक लोन मिळतो, त्यानंतर ना RFCI BRF स्टार्टअप निधी मिळतात. हे निधी मिळाल्यानंतर ना शासनाकडून पहिला डोस 1 लाख ते 1.5 लाख मिळतो. आता सध्या 1.5 लाख केलेला आहे, वाढीव दिलेला आहे. त्यानंतर ना दुसरा डोस जो आहे तो 2.5 ते 3.5 लाखापर्यंत दिला जातो आणि तिसरा डोस जो आहे तो 4.5 ते 6 लाखापर्यंत दिला जातो. म्हणजे गटाचं जसं वयोमान वाढेल त्याप्रमाणे गटाची रक्कम पण वाढत जाते. हा फक्त गट. आणि आपल्याकडे 3 प्रकारचे गट चालतात. 3 प्रकारचे कोणते? एक उमेद अभियान आहे, म्हणजे आपल्या शासनाचे जे गट आहेत त्याच्यामध्ये 70 पैसे व्याजदराने आपल्याला काय मिळतो? गटांना लोन मिळतो. बरोबर आहे. आपण त्या गटांतर 1% फिरवतो. का फिरवतो? कारण की आपले वही पेन काय म्हणतात प्रिंट वगैरे काढून घेतो, झेरॉक्स वगैरे याचं सर्व खर्च म्हणून बँकेचं तो काय म्हणते पासबुक सर्व ते जाणं येणं अध्यक्ष सचिवांचं तेवढं सर्व खर्च आपण 1%. पण तो तुमच्या गटाचा निर्णय आहे. त्याच्यानंतर आहे आपण जे फायनान्सची गटं म्हणतो, म्हणजे बँक आपण जनधन आहेत असे भरपूर काही फायनान्स आहेत. त्या फायनान्सकडून 2 रुपये 20 पैशांनी घेतो. म्हणजे फरक बघा. आणि तोच एखादी संस्था म्हणजे NGO मार्फत दिलेलं आहे ते 2 रुपये 60 पैशांनी दिलं. म्हणजे फरक बघा. म्हणजे आपण काय करतो? आपण पैसा घेऊन आपल्याला घराची विकास काम करण्यासाठी आपण पैसा घेतो व्याजाने, पण तो पैसा आपण दिवसभर कमवतो उन्हातानापासून. तो पैसा आलेला असतो पण तो पैसा जातो कुठं? जे संस्था किंवा जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे जातो. आपण फक्त व्याज भरतो आणि आपली गरज फक्त कामी देतो. पण बचत गटामध्ये हे जे शासनाचे गट आहेत ह्याच्यामध्ये काय होतो? कमी व्याजदरामध्ये आपल्याला पैसा मिळतो. त्या व्याजदराच्या मध्ये आपल्याला स्वतःचे घरातले लहान मोठे कामं करून घेऊ शकता किंवा अडीअडचणी भागून घेऊ शकता. दुसरं एखादा व्यवसाय असेल. आता व्यवसायासाठी शिव मॅडमने मध्येच म्हणजे सोमवारी मीटिंग घेतली की सेलर आणि बायलर म्हणजे काय? सेल म्हणजे गटातली महिला जी वस्तू तयार करतात त्यांना विक्रीसाठी दालन तयार केले, आणि ज्या महिलांना विक्रीसाठी जाऊ शकत नाही फक्त घरात प्रोडक्ट बनवू शकतात त्या महिलांसाठी बायलर म्हणजे विक्री करून घेणारा अशा गट. आणि सोलापुरातले मोठमोठे हॉटेल्स मोठमोठे मॉल्स आणि जे DMart वगैरे सगळे हे सुपर मार्केट वगैरे यांची एक मीटिंग घेऊन त्यांची यादी तयार केली. म्हणजे आपल्या गटातल्या महिलांना कोणत्या संस्था कोणत्या वस्तू तयार करतात त्याची यादी आणि त्या महिलांशी कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट माल म्हणजे मध्ये काय एजंट म्हणजे आपण सर्व काय म्हणतो एजंट आज शब्द नाही किंवा मार्केटची जे चेन आहेत तो चेनचं काय मध्ये मध्यस्थी कोणी नसणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला उमेदवारांना पैसा मिळतो डायरेक्ट कुठं? सरकार काय करते? वर्ल्ड बँक आपला निधी देते. कोणाला आपल्या बचत गटाला कोणती बँक देत नाही, पण बँकेला टार्गेट दिलेलं कोण दिलेलं असते? वर्ल्ड बँक. का? कारण बिन व्याजी त्यांना कर्ज दिलेला असतो महिलांचा हा सक्षमीकरणासाठी. त्यासाठी वर्ल्ड बँक हा स्टेट बँक म्हणजे याच्यामध्ये स्वरूप होतो साधं राहिलं. एक आपला जो MSRL जो निधी येतो 60% जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट देतो आणि 40% देतो जो महाराष्ट्र शासन देतो. 100% निधी हा रिझर्व्ह बँक कोणाला देते? आपल्या शासनाला. शासन काय करतो? महाराष्ट्र शासन देतो. आणि महाराष्ट्र शासन काय करतो? प्रत्येक तालुका किंवा जिल्हावाईज जो बँक आहे त्यांना जेवढं गट आहे त्यांना प्रोव्हाइड करायचं काम करतो. ह्याच्यामध्ये अडचण फक्त एकच आहे. त्या महिलांना आपण कर्ज म्हणजे बँक लोन करतो किंवा बँकेचं एखादा लोन देतो तो फक्त डिपेंड म्हणजे एखाद्या घरातलं त्यांचे मालक किंवा सासर वगैरे त्या बँकेमध्ये डिपेंड म्हणजे हे नसावं कर्ज थकीतदार नसावं एवढी जे कर्ज नाही. आणि याच्यामध्ये अजून एक स्वरूप आहे. याच्यामध्ये जे महिला आता नवीन म्हणजे एखादा व्यवसाय सुरुवात करतो बरोबर आहे ते काय करतात? आपल्याला बँक लोनसाठी मोठी रक्कम होते. आता 10, 15, 20, 30,000 रुपये काय होत नाही. तर आता जर आपल्याला खरंच लहान मोठं उद्योग स्थापन करायचं असेल तर त्यासाठी बँक लोन आता त्याच्यामध्ये पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये एक कम से कम 50,000 पासून 1.5 लाख पहिला सुरुवात आहे एखादा व्यवसाय करण्यासाठी. जर ग्रुप लोन असेल तर ग्रुप लोन आहे, वैयक्तिक लोन असेल तर वैयक्तिक कर्ज पण केलं जातं. त्याच्यात 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे याच्यामध्ये नॉन फॉर्म आणि नॉन फॉर्म असे 2 आहेत. नॉन फॉर्म आणि फॉर्ममध्ये शेती आधारित त्यांना 35% आहे आणि बिगर शेती आधारित 40% अनुदान आहे. त्याच्यामध्ये अनुदानामध्ये आपण काय बसतो काय म्हणजे कोणतं नाही हे कसं जाणवायचं म्हणलं तर आपण काय व्यवसाय करतो यांची यादी जर CRPकडे दिली ती यादीची आपण चाचपणी करतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो क्रायटेरिया वाईज कोणत्या विभागासाठी कोणती निवडीत आहे कोणती निधी आहे त्याच्यावर आपण पाठपुरावा करून त्या महिलांना तिथंपर्यंत संपर्काला दुवा म्हणून आपण काम करतो. आमचा जो रोल आहे गट आणि शासन ह्याच्यामधलं दुवा म्हणून काम करतोय आपण. म्हणजे जे शासनाकडून माहिती आलेली आहे ही प्रत्येक गावामध्ये आपण पोहोचवणं म्हणजे ती CRPचं माध्यम असेल किंवा ग्रामसंघाच्या मिटिंगमध्ये असेल. आणि जो माझा रोल आहे तो प्रभाग संघ आहे. वसंत जिल्हा परिषद गट म्हणतो ते 20 गावं म्हणजे 18 ग्रामपंचायत 20 गाव आहेत
या 20 गावामध्ये जेवढं पण काही गट आहेत किंवा शासनाच्या योजना आहेत ते पाठपुरावा करणं आणि त्याच्या निगडीत माहिती देणं हा माझा रोल आहे. जर याच्यामध्ये कोणा जर आता फक्त महिलांची सांगितलं, आता याच्यामध्ये फक्त महिलाच का म्हणतात पुरुष वर्ग, हे तर फक्त महिला हा सेंटर पॉईंट म्हणून धरला शासन का, कारण की आपण महिला जर तर आपला कुटुंब पूर्ण महिलाची निगडीत आहे, बरोबर आहे. त्यासाठी काय केलं शासन, फक्त महिलांना ह्याच्यामध्ये सभासद आहेत, पण त्यांचे पुरुष किंवा त्यांचे मुलं म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतं, जर घरातली एखादी महिला जर कुटुंब म्हणजे गटात असेल त्यांच्या मुलांना म्हणजे मुलींना किंवा मुलांना किंवा त्यांच्या मालकांसाठी 18 वर्ष पूर्ण आणि 35 वर्षाच्या आतील 8वी 5वी असेल तर त्याला वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आहे. जसं की उदाहरणासाठी सांगतो, आपल्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर आहेत, बरोबर, त्याचे रिपेरिंग हे करून आपण ट्रेनिंग देऊ शकतो. दुसरं आहे मोबाईल रिपेरिंग आहे, त्यानंतर कॅम्प्युटर रिपेरिंग आहे, TV रिपेरिंग आहे, फ्रीज वगैरे म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्व वस्तू यांची पण आपण ट्रेनिंग मोफत मिळतो. आणि जसं की आपल्याकडे सर्वात जास्त ज्याच्याकडे थोडा पैसा आहे किंवा ज्याच्याकडे शेती आहे किंवा मला काहीतरी मोठा उद्योग करायचा ते म्हणजे आपलं हॉटेल उद्योग म्हणजे त्याच्यामध्ये जास्त विस्तार आहे. त्याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटसाठी एका मुलांसाठी फक्त फी नॉर्मली असेल 60,000 ते 1,00,000 रुपये फक्त फी आहे हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी. तो कोर्स देखील आपल्या गटातल्या महिला असेल तर त्यांना फ्रीमध्ये आहे. म्हणजे योजना फक्त महिलांसाठी नाही पुरुषांसाठी पण आहे. तोच प्रमाणे आता आपला शासकीय विभाग आहे, त्याच्यामध्ये कृषी विभाग आहे. कृषी विभागमध्ये पण पहिला प्राधान्य आपण गटांना देतो, बरोबर, गटातल्या महिलांना. आता आयुष्यमान कार्ड आहे, आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आशा वर्कर ताई पण करतात, आमच्या CRP ताई पण काम करतात. आणि जे त्याला जमत नसेल तर त्यांनी काय करतात, जे आपल्याकडे कॅम्प्युटर ऑपरेटर आहेत त्यांना धरून आपण काम करून घेतो की जेणेकरून आपल्याकडे 70% आयुष्यमान कार्डचं काम झालं आपल्या क्लस्टरमध्ये. तर त्याप्रमाणे अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये एक आतापर्यंत म्हणजे आपल्याकडे 4.25 कोटीचं वाटप करायचं आहे या आर्थिक वर्षामध्ये. 4.25 कोटीपैकी आपल्याकडे 3,70,00,000 रुपये आत्ताच वाटप झाले, अजून मार्च महिना हे बाकी आहे. आणि आतापर्यंत अजून माझ्याकडे 78 प्रस्ताव पेंडिंग आहेत. का पेंडिंग आहेत, कारण की काही महिलांचे मालक किंवा ते सासऱ्याकडे म्हणजे 1,000-2,000 साठी पण पेंडिंग ठेवले बँकेत. तर एक रिक्वेस्ट आहे आपल्या ग्रामपंचायतीतून ते नील करून घ्यावा, कारण त्याच्यामध्ये आपल्याला लोन मिळत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काहींचे कागदपत्र नाहीत किंवा अध्यक्ष सचिव चेंज केले नाहीत, ह्यासाठी पण पेंडिंग असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये एक सांगतो आहे की आपण आता व्यवसाय करताना की सर्व ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, गट पण ऑनलाईन आहेत. जोपर्यंत आपण ऑनलाईन करत नाही तोपर्यंत आता बँक लोन देत नाही, ठीक आहे. तर ते ऑनलाईन करण्याची सर्वप्रथम लोकस म्हणून आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने ॲप चालू केलं आहे की आता एखादा गट काय करतो काय नाही, त्याच्यामध्ये किती मेंबर काय नाही, सर्व आपण कुठेही बसून ऑनलाईन चेक करू शकता. त्यांना आतापर्यंत निधी कशी आली, कशा प्रकारे कोणाला कितीदा कर्ज दिलं आहे, हे सर्व आता म्हणजे सर्वांच्या समोर आहे. का, कारण की विकसित भारत जसं आहे तसं विकसित काम आहेत याच्यामध्ये, जेणेकरून आपला प्रसार किंवा आपल्या महिला सक्षम कसे होतात याच्याकडे जास्त शासन कार्यशील आहे. थँक्यू. जर कोणाची काय अडचण असेल तर माझा नंबर आहे 81-49-12-11-01 किंवा CRP ताईकडे नंबर आहे किंवा ग्रामसेवकाकडे पण म्हणजे संपर्क आहे. जर असेल तर आपण एकत्र येऊ शकता आणि काय असेल तुम्ही माहिती देण्यास तयार आहे. ओके, धन्यवाद. त्यांचं जे कामकाज चालू आहे तर त्यांचं कामकाज पहिल्यांदा विशद करून सांगून मग त्यांचा सत्कार ठेवला आहे आम्ही. तर आमचे उपसरपंचांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. डॅश त्याच पद्धतीनं इथं कृषी शास्त्रज्ञ आलेले आहेत. हे आता जाधव साहेब का आमच्या ऑफिसचं पार्ट होतं. हे आपले KVK कृषी विज्ञान केंद्राचे साहेब आहेत, शास्त्रज्ञ आहेत. ते इथं वेळात वेळ काढून आले आहेत. आपल्या उपसरपंचांना मी विनंती करतो की कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार करावा. तुमचा पार्ट आहे ग्रामपंचायत.
इथं कृषी शास्त्रज्ञ जे आले आहेत आपले गोंधळ साहेब, ते शेतीविषयक जे उपक्रम आहेत त्याबद्दल इथं आपलं सादरीकरण करतो. आदरणीय व्यासपीठ गावच्या सरपंच उपसरपंच साहेब, मनाची गेलेले बाल कल्याण विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, या कार्यक्रमाचे डे ऑफिसर आणि आपल्या गावचे सर्व ग्रामसेवक, उपस्थित सर्व महिला भगिनी, शेतकरी बांधव, विकसित भारत संकल्प यात्रेच्या बरोबर संकल्पना अशी की ज्या योजना तुमच्या गावामध्ये राबवल्या असतात त्याचा वाप मोहित व्हावा आणि ज्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही त्यांनी तो लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्याच्यासाठी मग गावातले ग्रामसेवक असतील, सरपंच यांनी तुम्हाला मदत करावी असं हे सर्वसाधारण असा कार्यक्रम आहे. कृषी विज्ञान केंद्र हे जिल्ह्याला एक कार्यालय आहे. अशा कार्यालय त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं असे कार्यक्रम होत असतात. आपल्या गावातील जी प्रमुख पिकं आहेत त्या पिकांमध्ये आपली काही अडचण असते किंवा काही अडचणीमुळं आपल्याला तेवढी उत्पादकता वाढत नाही, तर त्या कुठल्या अडचणी त्या थोड्याशा आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. प्रशिक्षणाच्या माध्यमातून काही अध्ययन प्रात्यक्षिक आपल्याकडे होतात. याचा प्रमुख उद्देश असा असतो की शेतकऱ्याच्या शेतावर त्यांनी ती पद्धत वापरतो, त्याच्याबरोबर शेजारी एक आधुनिक काय नवीन तंत्रज्ञान आहे ते तुम्हाला दाखवायचं आणि मग तुम्ही ठरवायचं की ते प्रयत्न करायचे का नाही करायचे, आत्मसात करायचे तंत्रज्ञान किंवा नाही. तर हे प्रत्यक्ष शेतावर दाखवणे हा प्रकार कृषी विज्ञान केंद्रामधला होत असतो. आपलं गाव दत्तक नाही, परंतु आपल्याला जर असं वाटलं की आपल्याला ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायला पाहिजे तर आपल्या गावचे जे ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील किंवा आपल्या गावामध्ये गट असतील, शेतकरी गट असतील, यांनी जर आम्हाला कृषी विज्ञान केंद्राला संपर्क केला, काही पत्र दिलं किंवा गटाने एखादं मेलवर एखादं पत्र पाठवलं तर अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला घेता येतो. आता कसे कार्यक्रम घ्यायचे तर आपल्या गावामध्ये समजा सोयाबीन पीक असेल किंवा तूर असेल, उडीद असेल, तर अशा प्रकारचं काय काय होतं की ह्याच्यामध्ये आपण थोडंसं कुठेतरी कमी पडत होतो. पीक संरक्षणाची काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, काही वेळेला आपल्याला औषधं चुकीचे होतात किंवा आपल्याकडं काय होतं की दुकानातलं बऱ्याच वेळा लिंकिंग होतं की एखादं औषध घ्यायचं असतं त्यावर दुसरी बाटली औषधाची दिलेली असते, मग अशा वेळेला खर्च वाढतो. तर असं होऊ नये म्हणून आपण काही माहिती तांत्रिक घ्यायची असेल तर आम्हाला कृषी विज्ञान केंद्राला आपण जर पत्र लिहिलं किंवा आम्हाला जर कळवलं तर आपल्याकडं गावामध्ये तुम्हाला विनामूल्य कुठलाही खर्च नसतो. तुम्ही फक्त शेतकऱ्यांनी एकत्र यायचं किंवा महिलांनी एकत्र यायचं. त्यासाठी कार्यक्रमासाठी आमची जी शासकीय मंडळी आहेत मग त्यामध्ये भुसार पिकासाठी एक असतो किंवा पीक संरक्षणासाठी आहेत, जनावरांचे डॉक्टर आहेत त्याच्यासाठी एक आपलं व्हेटरनरी सायन्स एक माणूस आहे किंवा महिलांचे काही कार्यक्रम असतील तर महिलांसाठी जे काही विषय आहेत. तर हे सगळा जर लाभ मिळवायचा असेल तर आपल्याला फक्त संपर्क वाढवायचा, बाकी काही करायचं नाही. म्हणजे काय कृषी विज्ञान केंद्रानं हे गाव दत्तक घ्यावंच असं काही नाही. कृषी विज्ञान केंद्र जाऊ नाही काय दत्तक घेतलं नाही तरी पण आपल्याला काही कार्यक्रम ठेवतात. आता इथं मी मगाशी एमपी जाधव साहेब आहेत त्यांना संपर्क केला आणि आपण थोडासा हा कार्यक्रम झाल्यावर मी महिलांच्यावर काही थोडंसं बोलणार आहे की आपल्याला अशा प्रकारचे कसे कार्यक्रम घेतले, विशेषतः बचत गटाच्या महिला. तर हा एक विषय, दुसरा एक विषय किसान सारथी नावाची एक योजना आहे की मी माझ्याकडे फॉर्म आहे त्याचे. तर ज्या शेतकरी महिला यांनी जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरून दिला त्याच्यामध्ये त्यांचं नाव, शेती, कुठली पिकं होतात वगैरे थोडी माहिती आहे आणि मोबाईल नंबर सगळ्यात टाकला. तर आपल्याला जर काही शेतीची अडचण आहे, आपल्याला त्या अडचण विचारायची असेल तुम्ही आम्हाला तुम्हाला जो रजिस्ट्रेशन केलं तर एक टोल फ्री नंबर मिळतो, SMS येतो. त्या टोल फ्री नंबरला तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला त्या संबंधित कार्यालयाला ऑफिसला फोन लागतो, म्हणजे आमच्या विभागाचा आमच्या ऑफिसला फोन लागतो. तिथं तुम्हाला समजा आमच्या अधिकाऱ्यांनी फोन नाही उचलला तर तो कॉल त्या व्यक्तीच्या नावाने पेंडिंग दाखवतो आणि तो कॉल त्याला बंद करावा लागतो. क्लोज करण्यासाठी परत तुम्हाला कॉल करावा लागतो. ही यंत्रणा सगळी विकसित झालेली आहे. तर असा आपल्याला लाभ घेण्यासाठी आपण फक्त एक फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ती सेवा मिळू शकते. दुसरी गोष्ट सध्या शासन शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीचा प्रचार करते. नैसर्गिक शेती वेगळी, सेंद्रिय शेती वेगळी. किंवा एवढ्या तुम्हाला मला सांगून खूपसा वेळ नाही घेत, पण अशा प्रकारे थोडंसं आपण काही गोष्टींचा अवलंब आता सुरुवातीपासून केला. आपण ज्यावेळेला फवारणी करतो त्यावेळेला आपण नेहमी रासायनिक फवारण्याचा विचार करतो. आपण थोडंसं जैविक किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा जर विचार केला तर लक्षात घ्या की तिथं आपला फवारणीचा खर्च जो 1,500-2,000 रुपये खर्च होतो तो आपण खर्च कमी करू शकतो. याच्यासाठी सुरुवातीला कुठलंही पीक असो, सुरुवातीला किडीचा प्रादुर्भाव होतोय असं वाटलं तर आपण निंबोळी अर्काचा प्रथम स्प्रे देणं गरजेचं आहे. निंबोळी अर्काचा स्प्रे का घ्यायचा? कारण त्याच्यामध्ये असे गुणधर्म आहेत की त्याच्यामध्ये
किडींच्या जीवनचक्रामध्ये बदल घडवण्याची ताकद त्याच्यामध्ये, आणि म्हणून जरी त्या निंबोळीचं औषध त्या किडीच्या अंगावर पडलं तर कीड मरत नसते, पण तिची लाईफस्टाईल सगळी बदलते. तिनं घातलेल्या अंडीतनं पिलं बाहेर पडायची शक्यता फार कमी होऊन जाते, आणि म्हणून पुढची पिढी किडीची जी आहे ती व्यवस्थित डेव्हलप होत नाही आणि आपल्या किडीवरचा प्रादुर्भाव होत नाही. म्हणजे आपण निसर्गाचा समतोलही राखतो, मित्र कीटक मारतही नाही, आणि ज्या हानिकारक किडी आहेत त्या किडींना आपण अटकावतो. तर अशा पद्धतीचं काम आपल्याला या निंबोळी अर्कातनं करता येतं. आता निंबोळी अर्क तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. तर मी नंतर बचत गटासाठी काही कार्यक्रम ठेवणार आहे त्यावेळेला मी त्या महिलांना डिटेलमध्ये सांगेल, पण आता अगदी धावते शब्दात सांगायचं झालं तर आपल्या शेताच्या बांधावर निंबोळी पडलेली असते. आपण उन्हाळ्यामध्ये गोळा जर केली आणि अशी निंबोळी जर 5 किलो निंबोळी घेतली तर 100 लिटर पाणी आपल्याला तयार करता येतं, आणि तो करण्याची निंबोळ्या करण्याची पद्धत तर फार सोपी आहे. आदल्या दिवशी तुम्ही ते निंबोळी टेचून फडक्यात बांधून जर पाण्यात भिजत ठेवली आणि पुन्हा ते 100 लिटर पाणी केलं दुसऱ्या दिवशी, फक्त गाळून घ्यायचे, पंपामध्ये कण अडकवण्याची काळजी घ्यायची, आणि त्यामध्ये थोडंसं निर्म्याचा पावडर आपण त्यात जर टाकली तर हे औषध आपल्याला 100 लिटर औषध आपल्याला अर्धा एकरासाठी पुरतं. 200 एकराला आपल्याला 1 एकराला 200 लिटर पाणी लागतं, म्हणजे 10 किलो साधारणतः निंबोळी लागते. तर अशा पद्धतीचं हे औषध मी साधं सांगितलं. असं जीवामृत तुम्हाला तयार करते. बऱ्याच लोकांना जीवामृत वगैरे माहिती आता बऱ्याच, पण तरी जीवामृत सारखं म्हणजे उकळीवर जे खत तयार करत होतो आपण ते आता आपण शेतामध्ये ते औषध तयार म्हणजे आपल्या बॅरलमध्ये औषध तयार करतो, झाडाखाली सावलीमध्ये ते करता येतं. आणि एकदा जर तुम्ही ते वापरून बघितलं तर आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. असे रिझल्ट त्याचे मिळतात. घरच्या घरी काय 5 किलो शेत, 2 लिटर गोमूत्र, गूळ, अर्धा किलो गूळ, अर्धा किलो बेसनाचं पीठ, वडाखालची माती, वडाचं झाड असतं त्याच्याखालची माती, वडाच्या झाडाखालची माती, का तर पक्षी जास्त बसतात त्यांच्याने विष्ठेमध्ये जीवाणूंची संख्या वाढते. ती मातीमध्ये आपण ती मातीच्या बॅरलमध्ये टाकली ना 3-4 दिवसांनी त्याला घाण वास सुटायला लागतो. 2-3 दिवसांना 3 वेळा ते ढवळायचे, हलवायचे आणि झाकून ठेवायचं. असं 3-4 दिवसांनी केलं की आपल्याला ते चांगला वास, घाण वास सुटतो. म्हणजे थोडक्यात ते तयार झाले असं म्हणायला लागत नाही. आणि ते पुन्हा आपण झाडाला जर त्याच्या बुंद्याला घातलं किंवा पाट पाण्यामधनं सोडलं किंवा आपण ड्रिप इरिगेशन सिस्टम बसवलं तर त्याचं स्लरी फिल्टर बसवावं लागतो. त्याच्याही माध्यमातून आपल्याला हे देता येतं. असं जर केलं तर तुम्हाला रिझल्ट काही चांगले रिझल्ट मिळतात. म्हणजे घरच्या घरी हे तयार करता येण्यासारखं तंत्र आहे. आपण ते वापरत नाही किंवा जे तुम्ही फळबागेला शेतकरी बऱ्यापैकी वापरतात, पण इतरही भाजीपाला करणारे शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही. आणि देताना त्यांना दुसरी कुठली यंत्र नाही तर पाट पाण्याने जर पाणी देत असेल तर पाण्यामध्ये जर सोडलं तर त्या पाण्याच्या माध्यमातून ते मुळापर्यंत पोहोचतं. तर अशा प्रकारचे विविध तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. फक्त थोडासा संपर्क होणं गरजेचं आहे. बचत गट हे एक माध्यम आहे आपल्याला की शेतकऱ्यांचे संपर्क साधण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचे गट असतील तरीही चालतील. पुढे जाऊन आम्ही MSRLच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना किंवा त्यांचे जे कुणी प्रवर्तक आहेत त्यांना तुमच्या गटाचे प्रवर्तक आहेत त्यांनाही आम्ही ट्रेनिंग देण्याचा आमचा मानस आहे. आज खरं तर मी ट्रेनिंग देण्यासाठी तिथं आलो होतो, पण आता हा विकसित भारत संकल्प यात्रेत जरूरत आहे. तर हा एक कार्यक्रम थोडंसं आम्ही चर्चा करणार आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला कृषी विज्ञान केंद्राचा लाभ घेता येईल. आपल्याला ज्यांना कोणाला संपर्क करायचा हे कार्यक्रम झाले तर आपण बोलू शकतो. तर अशा पद्धतीचा हा आमचा कार्यक्रम आहे. संयोजकांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे PMFP बचत गटाच्या महिलांना 35% अनुदान आहे. ते तुम्ही काय केलं पाहिजे, मग अर्ज दिले पण पुढं काही प्रोसेस केली नाही, कोटेशन वगैरे काय दिलं नाही, त्यामुळे तिचे असं ट्रेंडिंग आहे. मला काय म्हणायचं आहे, आता आपण आपलं गाव हायवेवर आहे, कडक भाकरी, शेंगदाण्याची चटणी, हे आपल्या इथं ढाबे वगैरे आहेत, ते मोठ्या प्रमाणात चालू शकते. तर ते तुम्ही केलं पाहिजे महिलांनी बचत गटाची. आता दुसरी योजना म्हणजे फळबाग. फळबागमध्ये 2 आहेत. एक म्हणजे भाऊसाहेब फुंडकर, 5 एकरपेक्षा जास्त ज्यांच्याकडे जमीन आहे ते भाऊसाहेब फुंडकरमध्ये भाग घेऊ शकतो. आणि 2 एकरपेक्षा म्हणजे 5 एकरपेक्षा कमी ज्यांची जमीन आहे किंवा ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहेत ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात. त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्र सांगते मी. 7/12, 8 बँकेचं पासबुक, आधार कार्ड, जॉब कार्ड आणि ग्रामपंचायतीचा ठराव लागतो. तिसरी योजना यांत्रिकीकरण. यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चालित सगळे अवजारे. चौथी योजना शेततळे आणि शेततळे आस्तरीकरण. शेततळ्यामध्ये 15x15 मीटर म्हणजे 45x45 फुटापासून 100 फुटापर्यंत आपण शेततळ्यासाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी 100x100 फूट हे जे शेततळ आहे त्यासाठी 75,000 रुपये अनुदान आहे. कांदा चाळ. कांदा चाळीमध्ये पण तसेच आहे. कांदा चाळ ही मेट्रिक टनावर असते, मग ती 5 टनापासून 25 मेट्रिक टनापर्यंत असते. परत
डॉक्युमेंट अपलोड केले पाहिजे. त्यानंतर पूर्वसंमती भेटते. पूर्वसंमती भेटल्याच्या नंतर आपण खरेदी करायची किंवा स्प्रिंकलर, त्यानंतर त्याचे बिल अपलोड करायचे, त्यानंतर मोका होऊन त्याचं बिल भेटतं. धन्यवाद. मॅडम, शेतीचे विषय, लहान लेकरांचे विषय, जे काही विषय असतील, आरोग्याचे विषय, थोडक्यामध्ये इथं विषय झालेलेच आहेत. सर्वात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय राहतो तो तरुण मुलांचा, जी आता हातात मोबाईल घेऊन आपलं आयुष्य काढायला लागलेत. ही मुलं आयुष्यात काय करतील, अजून 1-2 वर्ष असंच मोबाईल धरून बसले. ही मुलं आई वडील काहीतरी काम सांगितलं तर चिडून अंगावर येतील. या मुलांना अशा स्थितीमध्ये आहे की त्यांनी शासनाच्या इतक्या योजना असताना त्या योजनेकडे ही मुलं लक्ष देणं झाले. त्यांच्या डोक्यात फक्त भरलेलं आहे नोकरी. नोकरी म्हणजे काय, ह्याने आता ग्रॅज्युएट झाले, काय नोकरी, बी इंजिनियर झालेला सुद्धा पुण्याला चाललाय, 16,000 18,000 वर चाललंय. हे त्यांच्या नोकऱ्या, त्याचं त्याला पुरत नाही. आणि त्यांच्या शेतीत 2 एकर राहू दे, 3 एकर राहू दे, 4 एकर राहू दे, शेतकरी लोकांना मी एकच विनंती करतो, त्यांच्यातली 25% शेती ही पिकाखाली अजिबात आणू नका, व्यवसायात आणा. एक 5 गुंठ 10 गुंठाचं एक पोल्ट्री फार्म टाकून तुम्ही 1000 पक्षी पिल्ली जर भरली तर एक पिल्लू, पक्ष्याचं पिल्लू 40 दिवसानंतर सगळी पक्षी जर काढले विकायला, अंडा अजिबात घ्यायचं नाही, तर 40 दिवसानंतर एक पक्षी तुम्हाला 40 ते 50 रुपये देत आहे. 1000 पक्ष्याचे किती झाले 40 दिवसात? 25,000 रुपये होतात. जर आपल्याला घरात बसून 25,000 जर मिळत असतील, त्या 16,000च्या पगारला का जायचं? आपण अनेक उद्योग करू शकतो. सरकार सगळ्या योजना देणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र इथं किनार हॉटेलच्या समोर आहे. 4 म्हशा बांधा. सोलापूर सिटी पासून जवळचं गाव आहे तुमचं. दुधाचा धंदा करा. धंदा करत करत तुमचं काय करायचं करा. त्या मुलांना काम नाहीये. सकाळी उठलं, आंघोळ कपडे घातले, अंगावर चहा पिला, निघाला. काही निमित्त सांगतो घरात, आणि मोबाईल बघत तिथं कट्ट्यावर कुठं बसलेले असतात. या मुलांना कामाची गरज आहे. ही मुलं भविष्यात बिघडतील. ही मुलं क्रयशक्तींची कमी व्हायला लागली आहे. आता 2चे पाडे 300 पर्यंत पूर्वीच्या काळात माहित होते, आता 200 पण म्हणता येणार. कारण कॅल्क्युलेटर, मोबाईल हे सगळ्यातून गुणाकार, कटाकटा गुणाकार माराले. काय माहितीये का, पाड्याच येत नाहीत. 27 गुणले 5 म्हणतात ते करत बसतात. हे पाड्यानं सांगत होते पूर्वी लोक. आता ह्या गोष्टी, क्रयशक्ती कमी होत चाललेला विषय. मुलांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. सगळ्या पालकांनी याचा गांभीर्याने विचार करावा. आपल्या मुलांना कामामध्ये गुंतवा. त्यांना कामामध्ये गुंतवणं अतिशय महत्वाचं आहे. हे विकासाचा संकल्प आहे. विकास संकल्प म्हणजे गावात रोड केले, गटर केले, लाईटी केल्या, खांब लावले, हे विकास, हे भौतिक विकास आहे. लोकांचा वैयक्तिक जीवनमान सुधारण्याचा विकास हा महत्वाचा विकास आहे. लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे. प्रत्येक महिला त्याचा अर्थार्जनात असली पाहिजे. प्रत्येक पोरग कामात असलं पाहिजे. आणि याच्यातून आर्थिक उत्पन्नात वाढ असली पाहिजे. हा संकल्पाचा महत्वाचा भाग आहे. तर इथं सर्वजण उपस्थित, सर्वांचं इथं मी आभार मानतो. आणि इथं शपथ, थांबे, आपण एक शपथ घ्यायची इथं. तर इथं ते पथक प्रमुख आले, शपथ सांगतील. सर्वांनी उठून उभं राहायचंय. मी काय फार वेळ गेला नाही. बसा मुलांना बसा. मी काय फार वेळ गेला नाही, वेळ झालेला आहे. फक्त इथं जातेवेळी मी एवढंच सांगू इच्छितो, इथं जो उपस्थित अधिकारी वर्ग आहे त्यांनी जी दिलेली माहिती आहे ती फक्त तुम्ही ऐकण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या आयुष्यात काहीतरी इम्प्लिमेंट करावी. फक्त एवढं सांगणार आहे मी. आता सरांनी सांगितले की आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत कार्ड आहे. त्यांना विनंती करतो की आरोग्य विभागाच्या सरांना त्यांनी कोणकोणत्या आजारावर त्याचा उपचार आहे ते देखील सांगावं आरोग्य विभागामार्फत. त्यानंतर कोणकोणते दवाखाने आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ते देखील तुम्ही सांगावं. आता कृषी विभागाच्या मॅडमांनी जशी माहिती सांगितली तशी त्यांच्या एक छोटीचं एक राहून गेलं असं ते मी एक सांगू इच्छितो की गोपीनाथ मुंडे अपघात विमा बरोबर एक त्यांच्याकडून राहून गेलं. एक सांगू इच्छितो की जर शेतकरी कोणत्याही अपघातातून दगावला किंवा त्याचा विजेचा धक्का किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे त्याचा मृत्यू झाला तर शासन आपल्याला 1 लाखापर्यंत निधी मिळवून देते. या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढंच मी बोलू इच्छितो. आणि अंतर प्रतिज्ञावी सर्वांनी. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, या योजनेअंतर्गत गरोदर मातेला पहिल्या 3 महिन्याअंतर्गत 1,000 रुपये, बाळांतर झाल्यानंतर 2,000 रुपये आणि बाळाचे 2 डोस झाल्यानंतर 2,000 रुपये असे पूर्ण 5,000 रुपयांची शासकीय योजना आहे.
त्याचा लाभ मला झाला. म्हणून मी म्हणते तुम्ही सगळेजणी या लाभाचा, या योजनेचा फायदा घ्या. आणि कुटुंब नियोजन ही आपल्या मॅडमांकडून मॅडम सदा फुले सर आणि बाकीचे सगळे आशा वर्कर यांनी मिळून कुटुंब नियोजनाचाही एक चांगला फायदा मला मिळवून दिला आहे. त्या अंतर्गत मोफत सगळे ऑपरेशन वगैरे झाले आणि सुखरूप घरी आणूनही सोडले. त्याचा लाभ तुम्ही सगळेजण घ्या आणि त्या योजनेअंतर्गत 250 रुपये मला मिळाले. धन्यवाद. चला येतो का माझा आवाज? हात पुढं करायचा आहे आणि मी जसं म्हणतोय तसं माझ्या मागून म्हणायचं आहे. जरा गोंधळ कमी करा. आम्ही वचन देतो की 2047 पर्यंत भारताला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवू. वसाहतवादी मानसिकता मुळापासून उपटून टाकू. आमचा वारसा साजरा करू. एकता मजबूत करू आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर करू. नागरिकांचे कर्तव्य पार पाडू. जय हिंद. तो फिर चलो भाई लोग, बहुत ही खूबसूरती के साथ जो है ये पूरा कार्यक्रम अपन देखे. बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा कार्यक्रम समाप्त हुआ. अपने गांव के सभी महिलाएं जो है इस कार्यक्रम में शामिल हुई थी. सभी पदाधिकारी जो है इस कार्यक्रम में आए हुए थे. बहुत ही अच्छा लगा माशाल्लाह. ड्रोन भी उड़े, बच्चों ने जो है यहाँ पर बेहतरीन प्ले भी जो है सादर किया सभी लोगों के सामने. तो फिर चलो अभी सीधा जो है फार्म हाउस की तरफ निकलेंगे. घर में कौन भी नहीं है, मम्मी पापा वगैरह सब सोलापुर को गए. तो चलो जाएंगे बोलते घर को. आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया इस पूरे व्लॉग को आखिर तक देखने के लिए. बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा कार्यक्रम हुआ. महिला सशक्तिकरण के बारे में बात हुई, कृषि सशक्तिकरण के बारे में बात हुई, किस प्रकार से जो है महिलाओं की, किसानों की, उसके साथ साथ बच्चों की जो है परिस्थिति सुधार सकते इसके बारे में बात हुई. तो बहुत ही अच्छा लगा इस कार्यक्रम में शामिल होकर. अलग अलग योजनाओं के बारे में पता चला कि किस प्रकार से सरकार जो है लोगों की परिस्थिति सुधारने के लिए जो है मेहनत कर रही है. वैसे तो ज़्यादातर योजनाएं जो है गांव तक नहीं पहुंचती, लोगों को नहीं पता चलता, लेकिन ये एक अच्छा कार्यक्रम है जिसके ज़रिए जो है लोगों तक अलग अलग योजना जो है पहुंचाने का काम चालू है. तो बहुत ही अच्छा लगा माशाल्लाह. तो अगर आपको भी ये पूरा एपिसोड पसंद आए तो इसे लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपनी ओपिनियन बताओ. और जाने से पहले हमारे चैनल को सब्सक्राइब करो, क्योंकि अगला एपिसोड थोड़ा फन वाला होने वाला है. क्योंकि अगले एपिसोड में अपन जो है अलग अलग जो प्ले स्किट जो है बच्चियों ने परफॉर्म किए उसको देखेंगे. और उसके साथ साथ जो ड्रोन उड़ाया गया हमारे गांव में उसको भी जो है देखेंगे बोलते हैं अगले एपिसोड में. तो फिर तब तक के लिए अलविदा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अरे नशीब आपलं उतान झोपलं. जीवाची फजिती ऐका, या जीवाची फजिती ऐका. आता सरपंच झाल्यात बायका, आता बाया मला काय कळणार. मी बी काय कमी आहे वय. मी पण गेले आणि त्याला म्हणाले, हा मी बी दाखवते माझा इंगा.